आनंद घेणारे आमचे लाडके प्रेक्षक, क्रिकेट शौकीन सर्वांचं करूया स्वागत. आणि इथे मैदानावर थेट मॅचचा आनंद घेणारे आमचे क्रिकेट दर्दी प्रेक्षक, आपलं ही सहर्ष स्वागत. आज आमच्या समवेत आमचे रॉकस्टार हिंदी समालोचक प्रवीण गायकर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे प्रणय म्हात्रे गुणलेखनाच्या भूमिकेत उत्तम गुणलेखक, उत्तम माहिती देणारे. आणि त्याचबरोबर आमचे दोन ऑफिशियल पंच चव्हाण सर आणि जीवन गावन सर. सलामीची जोडी मात्र मैदानात या ठिकाणी आरसीसी पेठ टीमची सज्ज झाली आहे. एका बाजूला नमित पगडे तर दुसऱ्या बाजूला सोहेल शेख. आरसीसी पेठ एक इन्फॉर्म मागच्या 2-3 वर्षांपासून पाहिलं तर हा आरसीसी पेठ टीम खूप चांगला खेळ परफॉर्मन्स करतोय. आमचा छोटा बकासूर प्रसाद भोयर यंदा कर्तव्य आहे त्यांचंही आगमन, त्यांचंही स्वागत. यस, ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन. सामन्याला होतोय श्री गणेशा. सलामीचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. खरं तर वर्धविनायक बोरशेती संघाचा अर्जुन बांगर. अर्जुन बांगर टू नमित पागडे. हे बॅटल पाहायला मिळेल. गेम इज ऑन, गेम इज स्टार्ट. फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल भिरकावून द्यायचा होता नमितला, मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाही. शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक होता उभा. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार होतोय नमित पागडे. पंगडे खूप चांगला फलंदाज आहे, खूप चांगली स्टार्ट देत असतो नेहमी आरसीसी पेठ टीमला. परंतु सुरुवातीलाच 420चा व्होल्टचा धक्का मिळाला. मी म्हणेन फार मोठा झटका मिळाला आरसीसी पेठ टीमला. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानात जाईल नमितची जागा घेण्याकरता. इन एट नंबर 3 वन डाऊन बॅट्समन तेजस जोशी. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये मी तर म्हणेन मागच्या 2 दिवसांचा विचार केला ना तर प्रवीण 70, 71, 75 अशा धावा होताना आम्ही पाहिल्यात. परंतु इथे आज या पहिल्याच मॅचमध्ये किती धावा होतील, काय असेल आजचा दिवस, काय रंग बदलेल हा मैदान. पहिल्या दिवसामध्ये गोलंदाज मी म्हणेन फलंदाज सरस ठरत होते. दुसऱ्या दिवसामध्ये गोलंदाज सरस ठरले. आजच्या दिवसामध्ये गोलंदाज की फलंदाज सरस ठरणार हे सारं चित्र स्पष्ट होईल. पहिला मॅच सुरू झाला. पहिल्या बॉलवर मात्र विकेट. न्यू बॅट्समन तेजस ऑन स्ट्राईक. गोलंदाज अर्जुन बांगर. ओला एंडकडनं मारा करतोय. जोरदार फटका, तेवढाच वेगवान चेंडू. बघा आपण पाहिलं तर खेळपट्टी थोडीशी लांब आहे आणि याच अनुषंगानं गोलंदाज वेगानं चेंडू फेकतोय. अगदी मिडल स्टंपला बाउन्स करताना आपल्याला चेंडू ऑफ स्टंपकडे सरळ चेंडू निघताना पाहायला मिळतोय. म्हणजेच एकंदरीत पहिला बॉल नमितचा लेग स्टंपला होता. आता मात्र म्हणजे इतकं चांगली विश्लेषणता. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग. बघा 3 बॉल डॉट फेकलेत अर्जुन बांगरनं. ही ओळख आहे वर्धविनायक बोरशेती टीमची. पॉवर प्ले मध्ये फार चेंडू महत्वाचे असतात. एक चेंडू म्हटलं ना तर नक्कीच त्या संघासाठी अतिशय महत्वाचा समजला जातो. 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहिलात तर जवळ 9 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. या सर्कल बंधनकारक नियमाचा फायदा मात्र उचलावा लागेल आरसीसी पेठ टीमला. फुलटॉस बॉल मिळाली फक्त तेजसला एक सिंगल रन. एका धावेनं सुरुवात झाली. श्री गणेशा झालाय आरसीसी पेठ टीमचा आणि 1 धाव लागली धावफलकावर.
4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकदा आता मात्र स्ट्राईकला येतोय सोहेल शेख. सोहेल शेख इन फॉर्म बॅट्समन, रामबाग चषकातला मालिका वीरचा मानकरी, अर्थातच शाईन बाईक जी महागडी बाईक म्हणून आहे आपण बघितली तर, आणि ती पटकावणारा हा सोहेल शेख. आपल्या करिअरमधली टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमधली पहिली बाईक मात्र त्याच्या नावावर लागली. हा चेंडू ऑफ स्टंप सोडून बराचसा बाहेर होता. सोहेलला माहीत आहे हा वाईड बॉल आहे, जास्त त्याने बॉलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न देखील केला नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये वाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 न वाढली आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावर. या खेळपट्टीवर डावखुरे फलंदाज खरं तर यशस्वी झालेत 2 दिवसामध्ये. अप्परकट खेळण्याचा प्रयत्न, अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर राहिली आहे. अर्जुन बांगर टिच्चून मारा करतोय, एक भेदक मारा करत असताना पेट टीमच्या फलंदाजांसमोर. आपल्या षटकातला लास्ट बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. व्हेरी गुड बॉलिंग, नाईस बॉलिंग अर्जुन बांगर. फक्त आणि फक्त धावा आल्यात या षटकामध्ये, अवघ्या 2 आणि 1 गडी बाद. गुड स्टार्ट, आउटस्टँडिंग, ट्रिमेंडियस स्टार्ट मी म्हणेन. अप्रतिम सुरुवात अर्जुन बांगरची पाहायला मिळाली. वर्धविनायक बोरशेती टीमचा हा गोलंदाज ज्याने जखडून ठेवले आरसीसी पेट टीमच्या फलंदाजांना. 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये अवघ्या 2च धावा आल्यात, आणि नमित पगडेसारखी एक महत्त्वाची विकेट देखील त्यांना प्राप्त केली आहे. इथून पुढे आता आरसीसी पेट टीमला धावगती वाढवावी लागेल, आणि नक्कीच कारण ज्या पद्धतीनं गोलंदाज आता नवीन नौका गोलंदाज येणार आहे, त्यामुळं पहिल्या गोलंदाजाची जी भीती होती, अर्जुन बांगर जो अतिशय लययुक्त गोलंदाजी करत होता, वाखाणण्याजोगं गोलंदाजी करत होता, त्या गोलंदाजाचं षटक मात्र समाप्त झालंय. न्यू बॉलर सुमित भागरे, न्यू बॉलर. बोरशेती टीमचा हा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन हा मात्र सरळ स्टेट ड्राईव्ह खेळतोय. वाईडिश लॉंग ऑन कडे जातो चेंडू. तेजस जोशीनं खेळलेला हा फटका वाईडिश लॉंग ऑन रिजियनला. बघा ज्या पद्धतीनं फटकेबाजी होते आणि क्षेत्ररक्षण देखील तसंच सजवलंय. एकंदरीत विचार केला ना आपण तर ज्या गोलंदाज जसं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचतोय ना, तशाच प्रकारचे चेंडू फेकतोय. हे करायचं असतं टेनिस क्रिकेटमध्ये. इथे घरात नापक प्रयत्न केले सोहेल शेखनं, आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. कॉड बिहाइंड द विकेट. विकेट नंबर 2. सोहेल शेख बॅक टू द ग्राउंड. प्रणेश, मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की डावखुरा फलंदाज यशस्वी होतोय. काल अमित कोहलीनं काय फटकेबाजी केली होती. ट्रॉम्बे कोलीवाडा टीमचा लेफ्टी बॅट्समन, आणि अक्षरशः दूर आणि मात्र त्याची पहिली ही विकेट मात्र गेली. गोलंदाज सुमित या गोलंदाजाच्या चेंडूवर. नवीन फलंदाज बंटी जोशी खणून काढलाय, खोदून काढलाय ब्लॉक हॉल मधला हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे वाईडिश लॉंगॉनचा धावत पळत येऊन एक सिंगल कंप्लीट केली. तोपर्यंत बंटी जोशी म्हटलं ना तर या पेठ गावचा सर्वात श्रीमंत खेळाडू, ज्याच्या नावावर 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, म्हणजे अनेक पारितोषिक पटकावणारा खेळाडू. आता मात्र त्याला खेळ करावा लागेल, त्याला खेळपट्टीवर राहून खेळ करावाच लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल सरळ लॉंग ऑफ कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता तेजस जोशीनं,
त्याच्या बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर पुन्हा एकदा फक्त आणि फक्त 4च धावा. हा चेंडू लेफ्ट केलाय, सोडून दिलाय म्हणजेच त्याने आशाभूत नजरेनं पाहिलंय पंचांकडे की हा वाईड असेल कदाचित, परंतु नाही आहे. अंपायरनं लाईन चेक केली की बरोबर चेंडू अगदी योग्य लाईनमध्ये दिशेमध्ये आहे. आता हवेमध्ये खेळाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का झेलवर? परंतु कॅच मात्र सोडली नाही. दोघांमध्ये कॉल असणे पहा मित्रांनो गरजेचं असतं. पाण्याची गरज असेल तर पाणी लगेच मागवा. नको. येस, खूप चांगला प्रयत्न केला होता. आणि प्रवीण खरं तर असा कॅच उडाल्यानंतर एक कॉल असणं फार गरजेचं आहे. एक तर तू घे किंवा मी घेतो, हा कॉल महत्वाचा असतो. आणि अशाच न कॉल दिल्यानं इथे मात्र 2 खेळाडूंमध्ये झालेली टक्कर तुम्ही पाहिलात, परंतु कॅच मात्र सोडली गेली नाही. तेजस जोशीची विकेट गेली, विकेट नंबर 3, तिसरी विकेट. चार या आकड्यावर 3 गडी बाद. न्यू बॅट्समन इन एट नंबर 5 अविनाश वासकर मैदानात. यानंतरचा सामना बघा, अंबापाडा आणि भंगारपाडा. पाडा अंबापाडा आणि भंगारपाडा. चला टॉस साठी यायचंय तुम्हाला लगेच. पहिला सत्र जसा संपेल लगेच मात्र टॉस होईल. आज घाई करावी लागेल पूर्ण आयोजन कमिटीला. आमचे टीम मॅनेजर रवी म्हात्रे बंटी आपल्याला घाई करावीच लागेल. आज 2 मॅच एक्स्ट्रा आहेत, त्यामुळं जर आपलं आयोजन नियोजन चांगलं असेल ना तर नक्कीच शेवटच्या क्षणाला मॅचमध्ये मजा येणार आहे. प्रत्येक सामने चांगले होतील, रफ अँड टफ. त्यामुळे जास्त षटकांचे जेवढे सामने खेळता येतील तेवढा आपण प्रयत्न करूया. तर लगेच मात्र पुन्हा एकदा फिल्डिंगची सजावट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त झेल टिपला होता मागच्या बॉलवर. स्ट्राईकला बॅट्समन येतोय बंटी जोशी. आता सर्व काही जे अवलंबून आहे या RCC पेडच्या धुरा त्या बंटी जोशीवर. खेळावं लागेल बंटीला शेवटच्या क्षणापर्यंत आणि धावसंख्या देखील जमावावी लागेल. संघाची धावसंख्या अवघी 4. पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा बॉल सरळ मिड विकेट एरियाकडे खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जर आपण या वरदविनायक बोरशेती संघाचा विचार केला ना आपण प्रणय, तर या संघामध्ये सगळे यंग खेळाडू दिसतात बघा. अगदी छोटे खेळाडू आहेत. सुमित त्यांचा संघाचा संघनायक आणि एक चांगला टीम स्पिरिट पाहायला मिळतंय. एकदा खोलवर पाहता चेंडू चांगली गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, तो देखील क्षेत्ररक्षणला जवाब. फिल्डिंग क्षेत्ररक्षण देखील महत्वाचं असतं तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये. ते दाखवत असताना हा बोरशेती संघ पहिल्यांदा आलाय आपल्या विभागामध्ये खेळण्याकरता. बोरशेती हे नाव आपण ऐकलं असाल, परंतु आपल्या परिसरामध्ये कमी पाहायला मिळतं खेळताना. आज मध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही नवीनच या परिसरामध्ये आलो आहोत. हा षटकाराच्या मदतीनं 12 धावा धाव फलकावर लागल्यात. बंटी जोशी ज्याचं नाव आहे बंटी, भल्या गोलंदाजांची वाजवतो घंटी, तो बंटी जोशी ऑन स्ट्राईक. मी म्हटलं होतं की 4 व्हीलर आपल्या आयुष्यातील टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीतली पहिली 4 व्हीलर कार देखील त्याच या पट्ट्यानं पटकावली आहे. त्यामुळे टेनिस क्रिकेट मधला हा एक नामवंत खेळाडू आहे. अर्जुनचा पुन्हा बॉल, हा हप्त्याकडचा बॉल
टिपला बारा या आकड्यावर आरसीसी पेठ टीमचे 4 गडी बाद झालेत. पहिली फळी होती ना ती पूर्णपणे मी म्हणेन ढासळली. आता आरसीसी पेठ टीमची न्यू बॅट्समन मैदानात 6व्या क्रमांकावरचा सिद्धेश कोळी. पेठ गाव म्हटलं तर नक्कीच प्रामुख्यानं या गावामध्ये पहिली बाईक कोणी जिंकली असेल तर विवेक जोशीनं. तिथून मात्र प्रत्येक खेळाडूच्या नावावर बाईक आहे. बंटीच्या नावावर आहेत, सोहेलच्या नावावर आहेत. प्रत्येक खेळाडूंना चांगली कामगिरी करत आपला परफॉर्मन्स करत मात्र वैयक्तिक पारितोषिक पटकावली आहेत. गणेशदादा जोशी यांचं कौतुक करावं तेवढंच कमी. या संघाला खरं तर सुगीचे दिवस दाखवणारा हा एक व्यक्ती गणेशदादा जोशी. आमचे रणजितदादा घरत असतील, त्यानंतर विशाल जोशी रावण बैलाचे मालक 5556. खोलवर पद्धतीचा बॉल होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काय इफर्ट आहे बघा गोलंदाज. मी म्हटलं ना सुरुवातीला सर्व युवक आहेत, सर्व युवा खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे असणारा तो जो इफर्ट आहे ना तो जबरदस्त पाहायला मिळतोय. त्यामुळे चेंडू गेलाय डॉट. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित फक्त आणि फक्त 12 धावा. षटक सुरू आहे तिसरं. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने केला, परंतु चेंडू जातोय कव्हर पॉईंटकडे. एक सिंगल मिळाली, एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. एका धावेनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावा किती आल्यात धावफलकावर? फक्त आणि फक्त 13 आणि गडी बाद झालेत 4. नक्कीच आज मात्र हा सलामीचा सामना आपण पाहतोय. थोडीशी घसरण झाली फलंदाजांची. काल देखील तसंच झालं बघा. काल देखील खार्डी टीमचे सर्व खेळाडू ऑल आऊट झाले होते. चिंचवाडा टीमच्या विरोधात, सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा या संघाच्या विरोधात खार्डी टीम ऑल आऊट झाले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज चुरस कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आज देखील फक्त 13 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 गडी बाद झालेत. आता इथून पुढे जे येणारे 12 चेंडू आहेत ना, 2 षटक अक्षरशः तुटून पडावं लागेल फलंदाजांना, तरच मात्र काहीतरी अकारात्मक साजेशी धावसंख्या रचू शकेल. हा चेंडू गोल अगदी वेगानं फेकला होता. जास्त वेग होता या चेंडूला, पायावर आदळलाय. चव्हाण सरांचा इशारा, लेग बाय चालाय. 1 धाव वाढली. संघाची धावसंख्या 14. सर्वच्या सर्व गोलंदाज वेगवान पद्धतीनं वापरलेत आज बोरशेते टीमचा. तुम्ही विचार केला तर पहिला अर्जुन बांगर, त्यानंतर मात्र तुम्ही सुमित भागरेला पाहिलात आणि आता मात्र हा एक नवीन गोलंदाज तेजस जाधव. 5 ते 6 पावलांचा स्टार्ट आहे, परंतु वेग बघा. फुलटॉस बॉल तेवढ्याच वेगानं ठोकलाय, पंच केलाय, परंतु तो देखील अप्रतिम प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला बाहली भागरेच्या हातामधून हा झेल निसटला. गेलाय षटकार. अविनाश वासकरचा पंचिंग स्ट्रोक. सूर्याबाई बोकडबिरा गावच्या आमचे सूर्याबाई पॅकार यांना विनंती आहे की आपण यावं या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत.
संदीपजी घरात खरं तर या मॅचचा आनंद घेत आहेत. खारपाडा गावचे एक लिजेंड प्लेअर संदीप घरात आपलं ही स्वागत. पहा शुभेच्छा देत आहेत समाधानच्या या टुर्नामेंटला. संदीप घरात आपलं सहर्ष स्वागत. हाफ ट्रॅकरचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक आणखी एक विकेट. विकेट नंबर 5 बॅक टू डग आउट. अंबापाडा टीम या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. KCC अंबापाडा. खरं तर हा देखील ट्रॉम्बे कोलीवाडा सारखाच गाव आहे. बरोबर मुंबई शहराच्या मधोमध असणारे हे गाव. सर्व कोली बांधव कोलीवाडा ट्रॉम्बे कोलीवाडा आणि अंबापाडा हे सर्व आपल्या कोली आगरी सर्व बांधव आपल्याला पाहायला मिळतात. सूर्याभाई आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. हा चेंडू लेग स्टंपला होता. यस ऑफ द फिंगर अंपायर कॉल. तीर्थेश कडू साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर सूर्याबाई आपलंही सहर्ष स्वागत. तर बघा नेक्स्ट मॅच KCC अंबापाडा या ठिकाणी उपस्थित झाला. मुंबईवरून हा संघ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी बंगारपाडा यांना विनंती असेल की आपण देखील इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यावं. 8व्या क्रमांकावरचा बॅट्समन स्ट्राईक घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर बघितली तर फक्त आणि फक्त 20 या आकड्यावर. 20-20 फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. शॉर्ट पिच बॉल उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणखी एक विकेट. ग्रेट बॉलिंग मिस्टर तेजस जाधव. विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर लागते बघा. जोरदार टाळ्या होऊ द्या या तेजससाठी. आजच्या या टुर्नामेंट्स मधली तिसरी हॅट्रिक. संपूर्ण टुर्नामेंट्स या शृंखलेतली तिसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते आणि तो तेजस जाधव हा विक्रम करतोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता पूर्णपणे अडचणीत आलाय RCC पेठ संघ. एकामागून एक धक्के असे लागत पूर्णपणे गळती लागली या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर बघा फक्त 20 आणि गडी बाद झाले तब्बल 7 बाद 20. नाजूक बिकट दयनीय अवस्था म्हणावी लागेल या ठिकाणी RCC पेठ टीमची. अपील तर झालाय पाहू शकाल. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. 4 षटक समाप्त झालेत.
आणि फक्त 20 धावा. बघा इथून पुढे आता 2 फलंदाज RCC पेट टीमचे आहेत. एक आहे सिद्धेश कोहली तर दुसरा फराज शेख आणि सिद्धेश कोहली ही 2 फलंदाजांची जोडी मैदानावर. आता जर या 2 फलंदाजांनी विक्रम केला ना, एखादा काहीतरी चमत्कार केला म्हणजेच 20-25 धावा एका ओव्हरमध्ये जर त्यांनी काढल्यात ना, तर मग कुठेतरी फायटिंग स्कोर रचू शकतात. आणि त्याच जोरावर त्यांची गोलंदाजी देखील तेवढीच चाणक्य आहे. गोलंदाज अरबाज शेख, गोलंदाज आपण बघितलं तर जिशान शेख, म्हणजेच मातब्बर गोलंदाज त्या संघामध्ये असताना 45-40 धावा होणे तर गरजेचंच आहे. अशा परिस्थितीत काय घडेल मी म्हणेन तर 3 गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. आता बाली बागरे येतोय, स्लोवर बॉल, इथे मात्र धोकादायक धाव आणि तो देखील फलंदाज धावचीत बाद. आठ गडी बाद झालेत. प्रणय काल देखील ऑल आऊट झाला होता खार्डी संघ, दूरवरून आलेला हा संघ आणि पहिलीच मॅच आपण पाहिलीत तर खार्डी टीम ऑल आऊट झाली होती. आणि आज तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळते की काय, कारण RCC पेटची टीम देखील 8 खेळाडू बाद झालेत, 8 गडी बाद आणि अवघ्या 20 धावा. नवीन फलंदाज मैदानात जातोय जिशान ऑन स्ट्राईक. फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावांची गरज आहे, धावसंख्या वाढवण्याची गरज आहे. RCC पेट टीमला कमीत कमी 40 आकडा तरी गाठावा लागेल, परंतु आता अशक्य असं वाटते. मला वाटतंय की गोलंदाजाची जी बालीची गोलंदाजी होते ती देखील आपण पाहतोय चांगली होते, परंतु इथे आगळे वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सोहेल शेखनं रिव्हर्स चेप केला आणि तिथून सोहेल शेख आऊट झाला आणि तिथून गलती लागायला सुरुवात झाली. ही कुठेतरी मी म्हणेन खराब कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्याच्याच मुलं की काय हा RCC पेट टीम थोडासा बॅकफूटवर आला आहे. धावसंख्या फक्त 20. फुलटॉस बॉल. आता मात्र बॉलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑफकडे. एक सिंगल मिळाली, फक्त एकच धाव. विचार केला तर चौकार षटकार पाहायला मिळत नाही, बराच वेळ झालाय. आणि RCC पेटकडे आता फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचाच फक्त खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 5 बाली बागरे पुन्हा एकदा गोलंदाजच्या उंबरट्यावर सज्ज आणि त्याला सामना करेल फराज शेख. फराज ना चेंडू पुन्हा एकदा अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल मिळाली, दुसरी धाव घेतली जाईल का, नाही, एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1 वधारली. 22 फक्त धावा धावफलकावर. पहिलाच सामना लो स्कोरिंग मॅच कदाचित पाहायला मिळते की काय. बंगारपाडा टीमचा संघनायक आणि अंबापाडा संघाचा संघनायक बघा फक्त 2 बॉल राहिलेत, त्यामुळे टॉस होणे गरजेचं आहे. तुम्हाला टॉससाठी यावं लागेल. हलकंसं तटवलंय. मग अशी परिस्थिती होती बघा. चांगला बॅट्समन शिल्लक न राहिल्यानं इथे सिंगल डबलवरच आता मात्र समाधान मानावं लागतं. एखादा चांगला फलंदाज राहिला असता तर हाणामारीच्या या स्लॉगओव्हरच्या षटकामध्ये मोठमोठे फटके पाहायला मिळालेच असते, परंतु हे चित्र उलट पाहायला मिळतंय. फक्त 1 धाव. आता लास्ट बॉल, अंतिम 1 चेंडू. ऑन स्ट्राईक फराज. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने केला आहे. हा मिस फिल्डिंगचा मिळेल चौकार. 4 धावा आल्या आहेत. संघाची धावसंख्या टोटल 27 फक्त पाहायला मिळते, म्हणजे 5 ओव्हर 27 धावा, 28 धावांची आवश्यकता. यस रिवाल सर, आपण पाहू शकाल 50 करोड के मालिक, जवळजवळ 27 प्लॉटचे मालिक आपण हे बघू. आमचे ज्यांनी संपूर्ण स्पर्धेला 3 दिवस पाण्याची व्यवस्था दिली ते आमचे RR पाटील साहेब, त्यांचं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. आणि सातत्याने गेली 3 वर्ष
रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्यांचा आम्ही संघ पाहतो असे दमदार उद्योजक माजी उपसरपंच ऋषिकेश भाई यांनाही आपण आपल्या व्यासपीठावरती पाहतो, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. सूर्याबाई असतील, तीर्थेश असतील, या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. KCC अंबापाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करा उपस्थित झालेत आणि विनंती करतो एकता स्पोर्ट्स 11 भंगारपाडा क्रिकेट संघ आपला कॅप्टन आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये लगेचच पाठवायचा आहे. येस रिवॉल सर. चला, भंगारपाडा संघाचा संगणक यायचं आहे. आपण अंबापाडा टीमचा संगणक इथे आलेला आहे. अवघ्या मापक आव्हानाचा या ठिकाणी सामना करावा लागणार आहे, तो म्हणजेच वरद विनायक बोरशेती संघाला फक्त 28 धावा, ओनली 28 रन्स. वन साइड खरं तर आपण लो स्कोरचा हा मॅच पाहतोय, परंतु पेठ संघाची प्रवीण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. कदाचित काही घडू शकतोय, परंतु या मॅचचा रिझल्ट काय असेल तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. नक्कीच पुढील आवाज असेल राष्ट्रीय भाषेतून तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल आमचे रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर यांचा. चला, भंगारपाडा संघाचा संघनायक देखील आलाय. अंबापाडा या, पण समाधान टॉस घेऊन या. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांमध्ये मी सूर्याबाईंना विनंती करतोय. एक पॅकर म्हणून त्यांची ओळख आहे टेनिस क्रिकेटमध्ये. सूर्याबाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सूर्याबाई सिंगम यांच्या शुभ हस्ते टॉस. हेड और टेल. टेल कॉल अंबापाडा, बट इट इज टेल. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आपला? आम्ही फिल्डिंग करणार. येस, चूज द फर्स्ट फील्ड. 5 षटकांचा मॅच आहे. 2 ओव्हर एका गोलंदाजाला असतील. चेंडू कधीही गेला तरी नवीन. आणि इथे आमच्या मैदानाच्या आतमध्ये जे झाडाच्या फांद्या आल्यात त्यांना जरी बॉल लागला तरी षटकार असेल. हे नियम असतील, हे नियम जाणून घ्या, एवढंच फक्त सांगेन. आणि लगेच मात्र मॅचला आपण सुरुवात करूया. जशी मॅच सुरू होईल ऐकूया प्रवीण गायकर यांचा आवाज. धन्यवाद रिवाल मात्रे सर. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. की ज्या पद्धतीनं दरवर्षाप्रमाणे तुम्हाला ही स्पर्धा भेटीसाठी येत असते. फक्त 24 संघ या स्पर्धेमध्ये, 11,000 देखील फक्त 11,000 फक्त प्रवेश फी. आणि प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50 आणि तृतीय 25. आणि मालिकावीरसाठी तुम्हाला स्पोर्ट्स सायकल, आदर्श सरपंच आणि उपसरपंच चषक, कान्होबा स्पोर्ट्स कुंडेबाल आयोजित, कुलूमाता प्रसन्न, गजानन प्रसन्न, कान्होबा प्रसन्न आणि राधाकृष्ण प्रसन्न, कैलासवासी दिलीप धाऊशेठ वास्कर व कैलासवासी दिनेश सुरेश वास्कर यांच्या स्मृतीस अभिवादन करून RR वास्कर सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित ही आदर्श सरपंच आणि उपसरपंच स्पर्धा तुम्ही पाहताय. आमचे विद्यमान दमदार सरपंच सदाशिव वास्कर साहेब कुंडेवाल, ऋषिकेश दिलीप वास्कर साहेब माजी उपसरपंच कुंडेवाल, अविनाश वास्कर साहेब उद्योगपती आणि RR वास्कर साहेब उपसरपंच कुंडेवाल आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कुंडेवाल यांच्या वतीनं तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये रिवाल मात्रे सर जोडले गेलेत. 8 वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची क्रिकेटमध्ये वापसी आणि 30 दशक तोच दरारा रामबाग चषक नावेकाठी कधी आपण पाहिलात आणि या मैदानावर देखील त्यांनी दमदार गोलंदाजी केली. त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे प्रणय मात्रे असतील मोरावे, एक बेहतरीन स्कोरर, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. जितू गोंधली अँड शाहिद ही सेना तुम्ही पाहू शकाल. नवीन खरेदी प्राप्ती लाईव्ह यांची, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. तो चलते मैदान की तरफ तमाम क्रिकेट दर्शकों का स्वागत है. आउटी मैदान कुंडेबाल. आज खेल का तीसरा दिन है और तीसरे दिन का पहला मुकाबला जो रात्रि के यात्री में दमदार परफॉर्मेंस देती है वो RCC पेट थोड़ी सी मुश्किल स्थिति में और दूर से शाहपुर से आई हुई टीम यानी कि वरद विनायक बोरशेती टीम ने काफ़ी कमाल का परफॉर्मेंस किया है. देखिए सूर्या भाई ऐसा व्यक्तिमत्व है यहाँ पर समाधान कि बोरशेती, गोटेगर, हाईवे दीवा, फिर टेम्बिवली, ऐसे बड़ी बड़ी टीमों को घोर से ही हो, ऐसे बड़ी बड़ी टीमों को हमेशा पैक करते रहते हैं. और आज लीजिए वरद विनायक जहाँ पर बोरशेती टीम खेल रही है, मेरे ख्याल से यहाँ पर समाधान वाघिलीवाड़ा टीम रिपोर्टिंग नहीं की और इसके जगह पर ये टीम बोरशेती आपको नजर आती हुई. KCC अंबापाड़ा ने भी रामबाग ट्रॉफी में कमाल का परफॉर्मेंस दिया था, लेकिन शुरुआती ओवर में उनके विकेट गिरे, उसकी वजह से उन्हें हार का सामना करना पड़ा. लेकिन प्रशांत काटकर अंतिम क्षणों तक लड़ रहे थे, बाकी किसी खिलाड़ी ने उनका साथ नहीं दिया.
आइए, स्वागत है। मुंबई से बिल्कुल ये टीम बिलोंग करती है और निश्चित तौर पर समय के साथ उनकी यहाँ पर उपस्थिति हुई, उनका स्वागत करेंगे। और चलते मैच की तरफ, छोटा लक्ष्य है, सिर्फ 28 रनों का लक्ष्य और पहली गेंद जड़ में डालने का प्रयास किया था। ओ डायरेक्ट हिट हुआ है, लेकिन कवर के लिए खिलाड़ी थे थोड़े से आगे निकले, जिसके चलते एक के साथ ये रन भी तब्दील किया दूसरे में और इसी 2 रनों की मदद से वरद विनायक बोरशेती 11 टीम का खाता खुल चुका है 2 रन। हो, नक्कीच प्रवीण, बोरशेती संघ मैदानावर खेळतोय आणि या संघाला शुभेच्छा येतात। ऋत्वी लाईव्ह अर्थातच हरिचंद्र अंबापाडा म्हटल्यानंतर नावेखाडीच्या अगदी बाजूला लागूनच ते गाव फक्त माहुल, जिथे हा संघ बिलॉंग करतो जिथून, आणि तो लागूनच एकदम मध्ये खाडी आहे फक्त, आणि नेहमीच हा संघ जबरदस्त योगदान देत असतो। तो कालबादेवी अंबापाड़ा यानी कि केसीसी अंबापाड़ा और भंगारपाड़ा एकता स्पोर्ट्स, इनके बीच में अगला मुकाबला। बॉलर सहबाज से की अगली गेंद, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला, कप्तान पीछे दौड़ रहे, वहां पर सोहेल शेख क्या गेंद को रोक पाएंगे, लेकिन जब तक गेंद रोके तब तक गेंद उनको बीट करती हुई सीमा रेखा पार। बैट्समैन भावेश विशे के बल्ले से 4 रन। गेंद यहां पर 2 रन मिले, उसके बाद मिली बाउंड्री। दमदार शुरुआत यहां पर वरद विनायक 11 बोरशेती टीम के 2 आरंभिक बल्लेबाज अर्जुन बांगर ट्रम्प कार्ड है इस टीम का, लेकिन इससे पहले भावेश की ये दमदार बल्लेबाजी, फुल टॉस स्वीप किया इस गेंद को, लेकिन स्क्वायर लेग की रीजन में मिड विकेट का खिलाड़ी आकर गेंद को उठाए, फील्ड करे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन वहां पर बल्लेबाजों ने तेजी के साथ पूरे किए और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है 8 रन। जिस आरसीसी पेट टीम की गेंदबाजी जानी जाती है दोस्तों, ताकत, उसी आरसीसी पेट को अब गेंदबाजी में सुधारना लानी पड़ेगी। उनकी अग्नि परीक्षा होगी। अरबाज, सहबाज, इन गेंदबाजों के ऊपर कई सारी निगाहें होगी, लेकिन देखेंगे इन पावर प्ले के ओवर में कैसी है गेंदबाजी। तो हल्के हाथों से खेला इस गेंद को, लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी मिड ऑफ के क्षेत्र में आकर गेंद को उठाए, कप्तान सोहेल फिर से एक बार 1 रन जुड़ता हुआ। पहली 4 गेंदों के ऊपर 9 रन बने। कितना सेंसिबल क्रिकेट खेला जा रहा है यहाँ पर वरद विनायक बोरशेती की ओर से। बड़े शॉट बीच में लगा रहे, सिंगल डबल ले रहे, लेकिन तारीफ काबिल गेंदबाजी भी कहेंगे कि इन 2 बल्लेबाजों को पावर प्ले के ओवर में बांध कर रखा है गेंदबाज सहबाज शेख ने। स्लोवर 1 गेंद थी, लोवर फुल टॉस बना लिया इस गेंद को। मिड ऑन का खिलाड़ी शॉट मिड विकेट की तरफ आकर गेंद को उठाए 30 यार्ड सर्कल में, तब तक वहां पर 1 रन पूरा। देखिए, जो हमारा कमेंट्री बॉक्स एरिया है वहां पर पीछे जो बाउंड्रीज आपको नजर आ रहे हैं, जो पहले अंदर की बाउंड्री है वो बाउंड्री दी जाएगी, नहीं तो आप रहोगे कि ये बाउंड्री आप पीछे वाली बाउंड्री है। ये थोड़ा ध्यान में बात रखिए। आणि बघा तिकडे कवर्स आणि पॉइंटला देखील तेच तुम्हाला चित्र, जी पहिली बाउंड्री आतली तीच आहे याची नोंद घ्या। और बढ़िया स्वीप किया, फाइन लेग की तरफ गेंद जा रही है गोली के रफ्तार से। बैट्समैन आप देख सकते हैं यहाँ पर भावेश विशे के बल्ले से ये दूसरी बाउंड्री, और इसी के साथ ओवर भी समाप्त। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद वरद विनायक 11 बोरशेती टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल मित्रांनो की आज एकता स्पोर्ट्स भंगारपाडा क्रिकेट संघ मैदानावरती खेळतो आणि एकता स्पोर्ट्स म्हटल्यानंतर नक्की संतोष दादा दमडे यांनी सातत्याने या संघाला नेहमीच दमदार योगदान दिलं आहे। परंतु आज त्यांच्या घरी आपण दुःखद निधन पाहू शकाल की ज्यांच्या मातोश्री अर्थातच वैकुंठवासी हरिभक्त परायण राधाबाई काना दमडे यांच्यावर कालाने झडप घातली आणि त्या मात्र आज आपल्यातून निघून गेला। ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। संपूर्ण समस्त दमडे परिवार आणि भंगारपाडा या दुःखात आपण सहभागी होऊया। आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील, अशा आमच्या वैकुंठ हरिभक्त परायण राधाबाई काना दमडे यांना भावपूर्ण श्रद्धांजलि। 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आधा सफर तय करना है, आधा सफर तय कर लिया है। फुल टॉस गेंद आसानी के साथ खेल दिया है डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ। बैट्समैन आप देख सकते हैं अर्जुन बांगर, ये तो संजय बांगर नहीं है लेकिन अर्जुन बांगर के बल्ले से 4 रन। रन मिलते हुए 4 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 18 रनों के ऊपर। अब जीतने के लिए मेरे ख्याल से 10 रनों की केवल आवश्यकता है।
सहबाज से करबाज जैसे महानतम गेंदबाज को पीछे रखा है। इस बार भी शॉट ऑफ प्लेन गेंद स्विच हिट किया है फिर से एक बार, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई शॉट थर्डमैन के खिलाड़ियों की ओर से। तब तक वहां पर 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से स्कोर मात्र आगे पहुंचता हुआ 19 रनों के ऊपर। क्या कमाल की आज परफॉर्मेंस दी है वरद विनायक बोरशेती 11 टीम ने। वाइल्ड कार्ड एंट्री मिली और सबसे इनफॉर्म टीम यानी कि रात्रि के सफर में जबरदस्त जिनका परफॉर्मेंस रहता है वो आरसीसी पेट के खिलाफ उनका ये दमदार परफॉर्मेंस। अच्छी गेंदों को सम्मान देना, गलत गेंदों को बड़े शॉट में तब्दील करना, यही खासियत रही है। डायरेक्ट हिट तो जरूर हुआ था लेकिन थर्ड अंपायर की मांग की जा रही है। सॉफ्ट सिग्नल तो नॉट आउट है इनका। चलिए तीसरे अंपायर आइए समाधान प्राप्ति लाइव और जो टेलीकास्ट है वहां पर कंट्रोल रूम में जाकर ये निर्णय जो है तुरंत आप पहुंचाइए। जहां पर पहले रन के लिए डायरेक्ट हिट हुआ, फिर उसके बाद दूसरे में तब्दील किया, खिलाड़ी कवर के लिए जब तक आए नॉट आउट का इशारा। 2 रन मिलेंगे, 2 की मदद से टीम की रन संख्या पहुंची है फिलहाल 21 रनों के ऊपर। मात्र जीतने के लिए केवल 7 रनों की आवश्यकता। रिवर्स शॉट खेलने का इस बार भी प्रयास जरूर था, अपील की गई थी अंपायर की तरफ। इंपैक्ट लाइन देखा, हाइट फैक्टर देखा, पिचिंग लाइन भी देखी और जिसके बदौलत चलते हुए अंपायर ने नॉट आउट का करार देते हुए देखिए आज पूरी तरीके से डोमिनेट कर दिया है इस मैच में आरसीसी पेट 11 टीम। कई मर्तबा हार नहीं मानती, बड़े बड़े टीमों को ताकत देने की, मात देने की ताकत है आरसीसी पेट में, लेकिन आज बोरशेती के खिलाफ थोड़ी सी लड़ रही है। अच्छी गेंद लगातार यहां पर शरीर पर फेंके जा रहे हैं। 1 रन तो जरूर पूरा, इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 22 रनों के ऊपर। मात्र जीतने के लिए केवल 6 रनों की आवश्यकता। पहले विकेट के लिए भागीदारी जो होती है वो बेहतरीन नजर आती हुई। राइट स्टार्ट किसे कहते हैं, वो राइट स्टार्ट देने का काम इस वक्त ये 2 बल्लेबाजों की ओर से अर्जुन बांगर और भावेश विशे, ये 2 बल्लेबाजों की ओर से ये बेहतरीन पार्टनरशिप। 5 ओवर का मैच पार्टनरशिप के लिए काफी महत्वपूर्ण माना जाता है और वही है भागीदारी। फुल टॉस बॉल आगे आकर खेला है, हवाई यात्रा तो की है लेकिन सीधा गेंद 6 या 4 इसका फैसला हमारे पास बताएंगे। और ये गेंद बिल्कुल सीमा रेखा पार। 4 रन। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर। बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 26। मात्र जीतने के लिए 2 रनों की जरूरत। और साथ ही साथ गेंदबाजी का दमदार प्रदर्शन। और चलिए इस बार आते ही अरबाज ने विकेट टेकिंग एबिलिटी, तो ऐसी सोच में कप्तान ने शायद अरबाज को पहली पावर प्ले के ओवर में लाना चाहिए था। विकेट टेकर गेंदबाज है, शुरुआती ओवर में अगर 1-2 विकेट निकालते तो दबाव बनाया जा सकता था। और आखिर के साथ ये लंबे समय के बाद पहला करारा झटका वरद विनायक 11 बोरशेती टीम को। छत्रपति शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य के संस्थापक राजे छत्रपति शिवाजी महाराज, इनका यह संगीत आप बिल्कुल सुनते हुए, क्योंकि जब ये संगीत सुनते हैं तो नई ऊर्जा आती है और यही संगीत आप यहां पर डीजे के माध्यम से नजर आती हुई। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे फिलहाल 26। जीतने के लिए केवल 2 रनों की जरूरत है और ऐसे हालातों में आप देख सकते हैं अभी तक तो बांध कर रखा इस ओवर में, तीसरे ओवर में अरबाज शेख ने कुल मिलाकर 10 विकेटें इस अकेले गेंदबाज ने अपने नाम पर रखी थी। और वही अरबाज शेख जहां पर आज कुंडेवाल के आदर्श सरपंच और उप सरपंच ट्रॉफी में अपने गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए ऑफ स्टंप से बाहर व्हाइट बॉल का इशारा। स्कोर इज लेवल बट कंपलसरी चेस ये टूर्नामेंट का नियम है, यानी कि केवल 1 रनों की जरूरत। नेक्स्ट मैच एकता स्पोर्ट्स 11 बंगारपाड़ा विपक्ष कालबा देवी केसीसी अंबापाड़ा, ये 2 टीमों के बीच में अगला मैच। ऑन साइड में मोड़ दिया, मिड ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, लॉन्ग ऑन खाली, मिलेगी बाउंड्री और इसी के साथ मैच फिनिश। पहली जीत वरद विनायक बोरशेती टीम। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक आरसीसी पेट।
ला मिळाली आणि लो स्कोरच्या या मॅचमध्ये त्यांची दमदार गोलंदाजी. तेजस यावा, लाईनअप करून जा. वरद विनायक बोरशेती क्रिकेट संघ आणि RCC पेट क्रिकेट संघ हार्डलक तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. अर्थातच जितेंद्र स्मृती चषक, राजीव गांधी मैदान, नवीन पनवेल या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. झालेल्या चुका सुधारा आणि पुन्हा एकदा तयारी करून त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ तुम्ही केला. बेस्ट ऑफ लक सोहेल अँड पुरी टीम. तोपर्यंत तेजस जाधव ठरलेत सामन्याचा सामनावीर. तेजस यावं, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स. दर्जेदार गोलंदाजी आज पाहायला मिळाली. RCC पेट सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध ती गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही 27 प्लॉटचे मालिक या ठिकाणी आपण पाहू शकाल. आमचे RR पाटील साहेब, नेहमीच दमदार योगदान आणि संपूर्ण समाधान. 3 दिवस पाण्याची व्यवस्था मोफत अगदी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. आणि कानोबा स्पोर्ट्स कुंडेबाल संघाचे ते हेड कोच देखील आहेत. सध्या यंदा मात्र भरपूर मेहनत घेतली आणि संघ तितकाच फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. चला यावं, विनंती असेल तेजस मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण यावं. जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तेजस ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तेजस जाधव, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या. सोहेल बंटी अरबाज, बेस्ट ऑफ लक. पुढच्या मॅचमध्ये, पुढच्या टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करा. झालेल्या चुका सुधारून एक दमदार खेळ पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा असेल. तेजस ठरलेत सामन्याचा सामनावीर. तर मी RR पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण तेजसला देऊया. तेजस, खूप खूप अभिनंदन. जबरदस्त गोलंदाजी राहिली. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. थोडक्यात, जास्त नाही विचारणार, थोडक्यात फक्त. तर तेजस ठरले त्या सामन्याचा सामनावीर. तेजस, थोडक्यात, जास्त नाही. कुंडेबाल मैदान म्हटल्यानंतर कर्दनकाल राहिलाय तो गोलंदाजांचा. फलंदाज नेहमी वर्चस्व राहतो. कसं वाटतं गोलंदाजी करत असताना? आयोजन एकदम चांगलं आहे आणि खेळायला मजा आली. गोलंदाजीचा प्रश्न विचारला तुला मी. इथे फलंदाज नेहमी हारबी होतात गोलंदाजांवरती. आज तुला गोलंदाज ॲज अ बॉलर म्हणून ही ट्रॉफी घेतलीस. काय सांगशील या विकेटबद्दल? विकेट चांगले आहे, थोडी बारीक आहे, त्यामुळे टाकायला सोपं जात आहे. या अगोदर कधी रायगड पनवेलमध्ये आलात? आलो होतं, इकडं पहिल्यांदाच खेळतोय. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. येस, जाऊया आता रिवाल मात्रे सर यांच्याकडे. आजच्या या दिवसातील दुसरी मॅच, बोरशेती क्रिकेट संघ. तेजस, कुठेही जाऊ नका, याच्यानंतर लगेच विनर वर्सेस विनर मॅच असेल, याची आपण नोंद घ्या. धन्यवाद. थँक्यू प्रवीण. खरं तर पहिला मॅच आपण पाहिलात, वन साइड एकतर्फी सामना पाहायला मिळाला. काल देखील एकतर्फी सामना झाला, आज देखील पहिला सामना एकतर्फी. परंतु येणारा सामना नक्कीच रफ अँड टफ होईल. येणारा सामना चुरशीचा होईल, याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि आपण अपेक्षा करूया. मॅच आहे KCC अंबापाडा, विपक्ष एकता भंगारपाडा. आपल्या परिसरातील भंगारपाडा आहे, तर दुसऱ्या बाजूला अंबापाडा म्हटलं तर माहुल गाव. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, ज्यावेळी ट्रॉम्बे कोलीवाडा या ठिकाणी स्पर्धा होतात, अंबापाडा टीम 100% तिथे खेळण्यासाठी सज्ज असते. माहुलगावच्या अगदी बाजूला असणारा अंबापाडा आणि तिथून थेट मुंबई शहरावरून आलेला हा संघ अर्थातच खेळेल आपल्या आवटी मैदानावर. चला, विनंती असेल, टीम एकता स्पोर्ट्स भंगारपाडा क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवा. मॅच क्रमांक 2 तुमच्या भेटीसाठी येते आणि जबरदस्त लढत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. ओव्हर टू रिवाल मात्रे सर. डेफिनेटली नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे हा एक चांगला चुरशीचा सामना. नेहमीच समाधान भास्कर यांच्या स्पर्धेमध्ये प्रवीण आहे ना, अंबापाडा आणि ट्रॉम्बे कोलीवाडा या दोन संघ निश्चित असतात खेळण्यासाठी. कारण ज्या पद्धतीनं आपण बघितलं ना, तर हे संघ असे आहेत की अगदी मुंबईच्या शहरामध्ये जाऊन वसलेले हे दोन गाव आहेत, अंबापाडा आणि ट्रॉम्बे कोलीवाडा. शिस्तप्रिय खेळ त्यांचा नेहमीच पाहायला मिळतो. अगदी डिसिप्लिन म्हणजे कसं आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहावी, हे मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा आणि अंबापाडा या दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तर नक्कीच मॅचला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या बाजूला भंगारपाडा टीम, खरं तर एकता भंगारपाडा
आजही आठवण होते. खरं तर या संघाची बांधणी करणारा एकमेव व्यक्ती म्हटलं तर गावचा अर्थातच या बंगारपाडा गावचे संतोषजी दमडे. आजही आठवण खरं तर त्यांची खरं तर या मैदानावर उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली असती. परंतु संतोषजी दमडे यांच्या मातोश्री यांना आलेली देवाज्ञा आणि त्याच मुलं खरं तर ते दुःखाचं सावट आहे त्यांच्यावर. परंतु नक्कीच संतोषजी दमडे तुमच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया या आईना की आज ज्या आई खरं तर संतोषजी दमडे म्हणजे दमडे परिवारावर जे दुःखाचं सावट आलंय त्या दुःखामधून त्यांना सावरण्याची शक्ती ईश्वर प्रेरणा देवो हीच मात्र ईश्वरचरणी प्रार्थना करूया. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू या दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपल्याला कंपल्सरी आहेत. अंबापाडा टीमचा आहे. बंगारवाड टीम तुम्ही आपला 12वा खेळाडू पाठवा. येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये देखील याच बंगारपाडा गावामध्ये स्पर्धेचं आयोजन आहे. त्यामुळं बघा एक चांगलं आयोजन करणारा संघ आहे बंगारपाडा संघ आणि तेवढा जिद्दी संघ म्हणून ओळखला जातोय. काही क्षणातच या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. मी उल्लेख केला होता मगाशीच खरं तर की संतोष दमडे यांनी या संघाला खरं तर उभारणी दिली, या संघाला बांधणी केली आणि आज जो संघ पुढे सरसावतोय तो म्हणजे त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्या मागे असणारा बिग सपोर्ट संतोष दमडे यांचा. एक चांगले व्यक्ती आहेत, टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि तेवढाच चांगला सपोर्ट या बंगारपाडा टीमला देत असतात. त्यांचंही करूया स्वागत. संतोषजी दमडे एकता बंगारपाडा विपक्ष KCC अंबापाडा आजच्या दिवसातला दुसरा सामना. प्लीज जरा तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आज फायनल डे आहे. आपण पाहू शकाल अंबापाडा टीम अगदी विकेटच्या बाजूला सरळ फोटोग्राफीच्या पद्धतीनं आपण बघितलं त्यांना दृश्य खूप चांगलं पाहायला मिळालं आणि त्यांची एकात्मता एकता इथे पाहायला मिळते. तर मॅचला सुरुवात होईल. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही एकूण 4 गोलंदाज तुम्हाला वापरता येतील. या स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा सांगेल. खरं तर काही झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये काहीशा आलेल्या आहेत. कदाचित जर त्या फांद्यांना चेंडू डायरेक्ट लागला तरी डिक्लेअर दिला जाईल, याची आपण नोंद घ्यावी अगोदरच. पण शक्यतो मैदानाच्या बाहेरच आहेत. खूप चांगला मैदान आहे हे बघा, सुसज्ज असं मैदान. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे सिद्धेश वासकर आणि त्यांच्या समवेत प्रेम दमडे. संतोष दमडे यांचे सुपुत्र बघा अगदी ओपनिंगला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज सिद्धेश आणि प्रेम. तर अंबापाडा टीमचा गोलंदाज कोण असेल जो गोलंदाजीसाठी पहिला ओव्हर घेऊन येईल? प्रशांतच्या हातामध्ये चेंडू दिसतोय आपल्याला, कदाचित त्यालाच पाचारण केलं जाईल. कान्होबा स्पोर्ट्स कुंडीवाल आयोजित ही स्पर्धा आज आपण संडे फिनाले म्हणजेच आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याकारणाने बरेच प्रेक्षक स्मार्ट मोबाईल अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतील. अशा तमाम या क्रीडा रसिकांचं करूया आपण स्वागत आणि मॅचला मात्र करूया सुरुवात. प्रशांत काटकर गोलंदाजच्या भूमिकेत एक अनुभवी खेळाडू आहे. प्रशांतला अनेक वर्षांपासून तुम्ही अंबापाडा टीममधून खेळताना पाहिलात. सचिन काटकर देखील याच टीममध्ये खेळायचा आणि चांगला परफॉर्मन्स करत असायचा आणि तो देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सचिन काटकर मला आधी आठवते माहुल गाव संघातून देखील खेळायचा एका काल गाजवलेला आहे सचिननं आणि आज मात्र तो आता स्वतःच्या गावातून खेळतोय अर्थातच अंबापाडा. तर मॅचला सुरुवात होईल. प्रेम दमडे ऑन स्ट्राईक. प्रशांत काटकरचा पहिला बॉल फेस करेल. गेम इज ऑन.
शॉर्ट पिच बॉल मात्र खराब फटका. पण दुसऱ्यांदा जीवनदान मिळतोय की काय. झेल सोडला त्यानंतर धावचीत होता होता वाचलाय. लक्ष नव्हता प्रेमचा, कारण सिद्धेशनं अजिबात कॉल दिला नव्हता. सिद्धेश जागेवरच उभा होता. प्रेमने थोडीशी घाई दाखवली आहे, परंतु अति घाई नेहमीच संकटात नेत असते. प्रेम दमडे पुन्हा एकदा सज्ज झालाय बॅटिंगसाठी. प्रशांतच्या पुढील बॉलला फेस करेल. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. गॅप शोधावी लागेल. प्रत्येक चेंडू गॅपमध्ये फिरकावून द्यावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय. उंच बॅट केली आहे. दुसऱ्यांदा आता मात्र झेल सुटणार नाही आणि खराब फटकेबाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या बॉलवर प्रेम दमडे होतोय झेलबाद. प्रेम झाला झेलबाद. 2 चेंडूमध्ये 0 धाव. नवीन बॅट्समन वन डाऊनला जाईल. पुन्हा एकदा प्रेमच्या नंतर इन ॲट नंबर 3 प्रशांत कटेकर. इकडे प्रशांत काटकर तर दुसऱ्या बाजूला प्रशांत कटेकर. थोडंसं यमक जुळणारं हे नाव आपल्याला पाहायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये. थोडं आपण विचार केला तर, परंतु कोणता प्रशांत कोणत्या प्रशांतवर हवी होणार. गरज आहे बंगारपडा टीमला धावसंख्येची आणि त्यांच्या वाट्याला आलेली सर्वप्रथम फलंदाजी नाणेफेकी हरल्यानंतर. तर सन्माननीय राम वास्कर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण विराजमान व्हावं. त्याच्यानंतर भंगारवाड म्हटल्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये बच्चा पक्षा ही स्वतःची बैलजोडी, स्वतःचा ड्रायव्हर असा रायगडचा टायगर कृष्णा कटेकर आणि त्यांच्या समेत नयन कटेकर साहेब यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. आमचे समीर शेट असतील, सतीश शेट असतील, यांना विनंती असेल यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. षटक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रशांत काटकरकडनं. प्रशांत कटेकरनं देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केला. सिली मिडॉनला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू थांबवलाय, रोखलाय, त्यानंतर मात्र एक सिंगल कंप्लीट केली. आता कुठेतरी श्रीगणेशा झालाय मी म्हणेन बंगारपाडा संघाचा. 1 या धावेनं स्ट्राईकला येतोय सिद्धेश वास्कर. एक अष्टपैलू खेळाडू सिद्धेश वास्कर. पूर्णपणे या संघाची जबाबदारी खांद्यावर असेल ती सिद्धेशच्या आणि ती जबाबदारी त्याला प्रामाणिकपणे पार पाडावी लागेल. गरज आहे चांगल्या खेळीची. स्ट्राईक घेताना सर्वप्रथम या ठिकाणी सिद्धेश. आप ट्रॅकरचा बॉल गॅपमध्ये बरोबर खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्स सीमा पार येतो चौकार. थँक्यू. मी म्हटलं की सिद्धेश वास्कर ज्याला खेळ करावा लागेल आणि त्याच पद्धतीनं त्यानं पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला. संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण लागली जाते ती 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सिद्धेश प्रशांत काटकरच्या पुढील चेंडूला समाचार करेल. हाही चांगला देखणा फटका. टेनिस क्रिकेटचा मादक सौंदर्य देणारा कव्हर ड्राईव्हचा हा लगावलाय. टोला 4 धावांसाठी. आणखी येतो एक चौकार. धावं लागलेत 9. अजून एक चेंडूंचा खेळ बाकी. पॉवर प्लेचं षटक. 2 चौकार आलेत सिद्धेशच्या बॅटमधून. हा चेंडू वेग होता जास्त. भन्नाट वेगानं फेकला होता हा बॉल. तेवढाच खाली देखील राहिला. परंतु थोडंसं आपण बघितलं सिद्धेश वास्कर मोठा फटका खेळण्याच्या तयारीत नव्हता. थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याच्या प्रयत्नात होता आणि झपकन आतमध्ये चेंडू आला.